गुहागरमधील काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी काँग्रेसला रामराम करत हाती शिवबंधन बांधले। मुंबईत मातोश्रीवर त्यांचा जो पक्षप्रवेश आहे तो संपन्न झाला। उद्धव ठाकरे म्हणजे श्रीकृष्ण, सहदेव आता श्रीकृष्णाच्या जवळ आला, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। कुरुक्षेत्रावरील महायुद्ध आपणच जिंकणार, हे शेवटचं मैदान आपल्याला मारावंच लागेल असं देखील राऊतांनी म्हटलंय। तर कोकणातील निकाल अनपेक्षित होता, कोकण पुन्हा काबीज करणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तसेच तळ कोकणात दौरा करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय। मी कुठेही नाराज नाही, परंतु थोडासा खंडन करून काय घटना घडली आणि आम्हाला रत्नागिरी जिल्हा आम्ही भडकवलं नव्हतं। संपूर्ण बहुजन समाज, ओबीसी समाज आणि सगळा मोठा समाज राऊत साहेबांना, विनायक राऊत साहेबांना सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच्यातून दिलेली थोडी बाजूला गेली, नाराजी झाली, म्हणून मी कुठे नाराज झालेलो नाहीये आणि माझ्या कुटुंबावर मी कुठे टीका निंदा काही केलेली नाही। म्हणून मी परत माझ्या मी घरात आलो नाही आणि साहेबांचा आशीर्वाद, विनायकजी राऊत साहेबांचा आशीर्वाद, संजय राऊत सर्वात आमचे मोठे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्यामध्ये मिसळून आहे, म्हणून आज रत्नागिरी जिल्हा सर्व माझ्या तुम्ही पाठीशी आहेत का? सहदेवराव एवढ्या जोरात बोलले की हा आवाज तळकोकणापर्यंत गेलेला असेल आणि मला आणखी काय बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। सहदेवराव, तुम्ही आता शिवबंधन बांधलेलं आहे, मध्ये थोडंसं तुम्ही म्हणालात की काही स्थानिक पातळीवरती, पण या स्थानिक पातळीवरती थोड्या तुरतुरी जरी झाल्या तरी आपलं घर तरी सोडायचं। आता परत घरी आलेला आहात, आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते, मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेने सगळे प्रामाणिक राहा, निष्ठेने राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।